नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सकाळचे 8 वाजता आहेत आणि वेळ झालेली आहे पेपरच्या बातम्यांची. आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची आणि त्यामुळेच आपण आपले आवडीचे जे वर्तमानपत्र आहे ते वाचत असतो. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या वर्तमानपत्रांमधील आजच्या ठळक बातम्या नेमक्या कोणत्या आहेत, हेडलाईन नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी लोकसत्ताची बातमी काय आहे ते आपण बघणार आहोत. पुन्हा उष्णतेच्या झळा अशी ही बातमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागामध्ये रविवारी उष्णतेची लाट परतली. अनेक भागात कमाल तापमानाचा पारा 35 ते 40 अंशांच्या वर गेला, त्यामुळे काहिली वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेकांची आवडती थंड हवेची ठिकाणं महाबळेश्वर आणि माथेरानमध्ये सुद्धा उकाडा वाढलाय, त्यामुळे शनिवार रविवार तिथं गेलेल्यांची निराशा झाली. पुढील 3 दिवस राज्यात हवामान वाढण्याचा अंदाज आहे. तर हवामान विभागानं ठाणे मुंबई इथं रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता आणि त्याचा प्रत्यय नागरिकांना आला. सांताक्रूज केंद्रामध्ये कमाल तापमानात शनिवारपेक्षा 2 अंशांनी वाढ होत 38.1 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झालेली आहे. याचाच अर्थ उष्णता वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि कमाल तापमान सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दुपारच्या सुमारास सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि याविषयीचाच ब्यौरा देणारी लोकसत्ताची ही बातमी आहे. यानंतर महाराष्ट्र टाइम्सची आजची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन आहे मुंबईतील मुलांची परराज्यात विक्री. सगळ्यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. मुंबईमध्ये जन्मलेल्या लहान मुलांचा परराज्यामध्ये नेऊन सौदा करणाऱ्या टोळीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत 7 जणांना अटक केलेली आहे. यामध्ये 5 महिला आणि एका डॉक्टरचाही समावेश आहे. तर या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे त्याचा ब्यौरा या बातमीमध्ये देण्यात आला आहे. या टोळीनं 14 मुलांची विक्री केल्याचं आतापर्यंतच्या तपासातून पुढे आलंय. तर 2 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे, तसं पोलीस उपायुक्त रागा सुधा आर यांनी सांगितलंय. तर आरोपींची संख्या आणि विक्री करण्यात आलेल्या मुलांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. मुंबईमधून मुंबईत जन्मलेली जी मुलं आहेत ते घेऊन हे सर्वजण हे जे आरोपी आहेत त्यांचा सौदा इतर राज्यामध्ये करायचंय आणि त्यांचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळतंय आणि आरोपींना अटक केलेली आहे. तर त्याच्यामध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे आणि 5 महिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र आणि याची हेडलाईन आहे मोदींना मत म्हणजे विनाशाला मत. देवेंद्र फडणवीस हल्ली भाजप उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करू लागलेत. पण मी सांगतो मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे. त्यामुळे जनतेनं जागरूक राहावं अशी साथ घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज थापाड्या भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कोकणात शिवसेनेचे तुफान आलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी इथं खणखणीत सभा झाली. या सभेला आलोट गर्दी उसळलेली होती. काल उद्धव ठाकरेंची सभा होती रत्नागिरीमध्ये आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले त्याचा ब्यौरा या बातमीमध्ये देण्यात आला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाची ही हेडलाईन आहे. यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची आजची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. 602 कोटींच्या हेरॉईनसह 15 पाकिस्तानी पकडले अशी ही बातमी आहे. एनसीबी, कोस्टगार्ड आणि एटीएसनं भूमध्य समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीला आग लागल्यानं ड्रग्सची काही पाकिटं समुद्रात फेकली. यापूर्वी अरबी समुद्रात पाकिस्तान आणि इराणच्या मार्गाने हजारो कोटी रुपयांची अंमली पदार्थांची तस्करी माफियांनी इथं पकडलेली आहे. तर त्याचबरोबर त्यावेळी पोरबंदरजवळ एका पाकिस्तानी मासेमारी बोटीतून हेरॉईनच्या साठ्यासह 15 पाकिस्तानींना ताब्यात घेण्यात आलंय. गुजरात एटीएस कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी बोट थांबवण्याचा प्रयत्न करत काही लोकांनी ड्रग्सची पाकिटं समुद्रात फेकण्यास सुरुवात केलेली होती आणि त्यावेळेला पोलिसांनी या माफियांना पकडलेलं आहे. तर कोट्यावधींचं ड्रग्स हेरॉईन या ठिकाणी आणलं जात होतं आणि यावर पाकिस्तानी लोक होते अशी माहिती समोर आली आहे.
यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची आजची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी कायदे करून काँग्रेसनं संविधानाचं उल्लंघन केलं हे दाखवणं म्हणजे ध्रुवीकरण नव्हे असं मोदी म्हणाले आणि त्याविषयीची ही बातमी आहे. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी कायदे करून काँग्रेसनं संविधानाचं उल्लंघन केलंय हे दाखवणं म्हणजे ध्रुवीकरण नाही अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिलेली आहे. तर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या विशेष मुलाखतीमध्ये मोदी त्यांच्या विधानावर ठाम राहिले की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं देशाच्या संसाधनावर मुस्लिमांचा पहिला दाबा आहे. तर समान नागरी संहिता लागू करण्याची भाजपची वचनबद्धता पूर्ण करण्याचा आपला निर्धार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. समुदायांसाठी वेगळे कायदे समाजाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. जिथं एक समुदाय संविधानाच्या आधारावर प्रगती करत असेल तर दुसरा समुदाय तुष्टीकरणामुळे काळाच्या विळख्यात अडकला असेल. एक राष्ट्र एक मतदान या योजनेवर काम सुरू असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्याविषयीचा पंतप्रधान मोदी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला जी मुलाखत दिलेली होती त्यामध्ये ते नेमकं काय म्हणाले ते सांगणारी ही बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियाची. तर मागील काही दिवसांपासून मंगळसूत्र असेल किंवा संपत्तीचं विभाजन यावरून पंतप्रधान मोदी हे काँग्रेसवर निशाणा साधताना दिसत आहेत आणि त्याचाच पुनरुल्लेख टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या या मुलाखतीमध्ये मोदींनी केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.